अबॉर्शन नाही करू शकत दिव्या. जर मी हे अबॉर्शन केलं तर त्याचा संशय पक्का होईल की हे मूल त्याचं नाहीये. आपले बाबा गेले का? तू माझ्या नवऱ्याला मारलं. लाज वाटते मला तुझी. आजपासून तू मला मेलीस. तूही मेलीस. चल चाल देऊया घरातून. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोक राहतात इथे. या जाईत पाय ठेवायची हिम्मतच कशी झाली? हा अगं पकडायला नीट. कुलक्षणी या जागीचे. मर जाऊन तिकडे. वेडी कुठली. हे घे. शोना, नवीन शहर, नवीन लोक. आपले तर तिथे कोणी नातेवाईक सुद्धा नाहीयेत बेटा. कशी राहणार आहेस तू? अगं हो, तुम्हा लोकांना तर असं वाटतंय की जणू काही मी सासरीच चालले. अरे तुम्हा सर्वांना तर आनंद व्हायला हवा की तुमची मुलगी तिचं स्वप्न पूर्ण करायला चाललीये. अरे मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालीये. हो, आणि ताई तू टीव्हीवर केव्हा येणार आहेस? एक्सेट चॅनलची न्यूज रिपोर्टर शोना मालाकार. अच्छा चला चला, आता ट्रेनची वेळ झाली आहे. चला चला. चला बेटा, एक मिनिट थांब. हे घे. हे तुझ्या जवळ ठेव. बाबा कांदा. कारण माझ्या मुलीला कुणाची दृष्ट न लागो. बाबा मुलगी होते, आता मी तुम्हाला तुमचा मुलगा बनवून दाखवेन. अगं तू माझा मुलगाच आहेस. माझा मुलगा. बाळा, माझ्या चितेला तूच अग्नी देशील. हो बाबा, तुमच्या चितेला तुमचा हा मुलगाच अग्नी देईल. बाबा
तुझ्यासारखी मुळेच लोक मुलींना जन्माला घालायला घाबरतात, कारण त्यांना भीती असते की त्यांना सुद्धा पाखी मालाकार सारखा जीव द्यावा लागेल. हात लावू नकोस. तू जर तुझ्या अपवित्र हातांनी माझ्या नवऱ्याला स्पर्श केलास तर त्यांच्या आत्म्याला कधी शांती लाभणार नाही. ए मुली, काय करतेस तू? मूर्ख मुली, अगं तुला एवढंही माहित नाही काय की स्त्रियांना स्मशानात यायला मनाई आहे म्हणून? मरायचं आहे तुला? अगं स्वतःच श्राद्ध स्वतःच करून माझ्या पोटावर लाथ मारायची आहे का तुला? जा चालती हो, मरायचं असेल तर दुसरीकडे जाऊन मार. मरायला निघाली आहे मूर्ख. मरणार नाहीस,
लाख प्रयत्न केलेस तरीही मरणार नाहीस. अगं तुझा तर पुनर्जन्म झालाय. ऐक, आता शांतपणे ऐक. तुझ्या नव्या जन्माचा आवाज ऐक. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. कुणाच ठाऊक कुणाचं पाप पोटात घेऊन फिरतेस. जर तू हे पाप माझ्या गळ्यात बांधलं असतं तर मी तुझा जीव घेईन. अगं पोटात पाप घेऊन तू आजही जिवंत आहेस. अगं एक खुनी आहेस तू, खुनी. तू माझ्या नवऱ्याला मारलंस. आजपासून तूही मेलीस. चल चाल देऊया घरातून. मी तुला जन्म नाही देऊ शकत, कारण तू माझ्या आयुष्यातलं एक कटू सत्य आहेस. कारण तू एक आगंतुक पाहुणा आहेस. कारण तुझ्यामुळे मला जाणीव झाली की मी एक स्त्री आहे. तू मला जाणीव करून दिलीस की स्त्रीचं आयुष्य एक अभिशाप असतो. घृणा वाटते मला स्वतःची. घृणा. म्हणून मला तुझ्या रूपाने परत शोना मालाकार म्हणून अजून एक जन्म घ्यायचा नाहीये. निघून जा माझ्या आयुष्यातून. निघून जा माझ्या आयुष्यातून. मला तुझं ओझं नकोय. मला तुझं ओझं नकोय. निघून जा. गेट लॉस्ट. I said get lost. निघून जा.
आई मी कुठे जाऊ? माझा जगण्याचा हक्क हिरावू नको घेऊस. मिशेल, तू आलास? माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मला तर असं वाटलं होतं की तू आता येणारच नाहीस. का तुला तुझ्या प्रेमावर विश्वास नव्हता? नाही, मला तर फक्त एवढंच माहितीये की आपण दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मी तुला घेऊन जायला आलोय शोना. खरं बोलतोयस तू? हो, मी तुला खूप त्रास दिलाय ना. नाही नाही मिशेल, तू तर माझं प्रेम निभावलंयस. आता आपण लंडनला जायचं आणि तिथे पोहोचताच लग्न करायचं. आता तुला इथल्या न्यूज चॅनलसाठी काम करायची गरज नाही. आता आपण एका इंटरनॅशनल न्यूज चॅनलसाठी एकत्र काम करायचं. जा तुझं सामान पॅक कर. मिशेल, I love you so much. आय लव्ह यू टू. जा तुझं सामान पॅक कर. मी तुझी बाहेर वाट बघतोय. हो, आलेच. मिशेल, आपण तिघही जाणार ना? म्हणजे मी तुला सांगायला आतुर झाले होते. मिशेल, मी त्याचा आवाज ऐकला. हो, त्याला ना माझ्याशी बोलायचंय. खरंच मिशेल, तुझा विश्वास नाही बसणार. मी त्याचा चेहरा पाहिलाय. हुबेहूब तुझ्यासारखाच आहे. आणि मी त्याचं नावही ठरवलंय. हनी. छान आहे ना? अगं डोकं फिरलंय का तुझं? मिशेल, मिशेल हात लावून बघ ना. ऐक ना तो काय म्हणतोय. मिशेल, मिशेल ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. माझ्या प्रेमाची निशाणी. Just shut up! I said just shut up! मला वाटलं होतं या कटकटीपासून तू सुटका मिळवली असेल. मिशेल, मिशेल हे आपलं बाळ आहे. बघ, याला प्रेमाने हाक मार. आणि हाक मार. Shut up! It's not my shit, you understand that? It's not my shit!
शेट शेट बोललास तू कोणाला शेट बोललास? कोणाला शेट बोललास? तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास? हा बोल. मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ हा नाही की तू माझ्या भावनांची खेळावस. तू तुझ्या जुन्या प्रियकरासोबत तोंड काय केलं असेल. मिशेल भास्कर अशी चूक करूच शकत नाही. हे बघ, तुझी चूक माफ करण्याजोगी नव्हती, तरी सुद्धा मी तुला माफ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर तुझ्याकडे परत कधीच आला नसता. मी माणूस आहे, कोणी देव नाही. मी तुला एक चान्स दिला होता, पण आता नाही. मी जातोय आणि आता माझी आयुष्यात वाट बघू नकोस. कुणात्र आयुष्यभर या काळ्या कुठं अंधारात. मूर्खपणा करू नको शोना. जर तू मला सोडून गेलास तर वेड्यासारखं वागू नकोस. वेळ तर मला त्याच दिवशी लागलं होतं ज्या दिवशी मी तुझ्यावर प्रेम केलं, फक्त तुझ्यावर. ज्या गोष्टीमुळे तू मला सोडून चाललास ना, ती एका क्षणात संपवतो मी. शोना, हवं असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस, पण जर तू हे अबॉर्शन करायला तयार असेल तरच. डॉक्टर प्लीज हेल्प मी. डॉक्टर प्लीज. डॉक्टर हेल्प मी. डॉक्टर प्लीज हेल्प मी. डॉक्टर प्लीज हेल्प मी. डॉक्टर मला माझं बाळ अबॉर्ट करायचं. डॉक्टर प्लीज. डॉक्टर प्लीज. प्लीज लिसन, आय वॉन्ट एन अबॉर्शन.